14 एप्रिल रोजी रात्री एक खून झाला होता. त्या खुनाच्या संदर्भात काय तपास आणि आरोपी अटकेत झाले? दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी रात्री मिरवणुका सुरू असताना आम्हाला एका इस्मानं मिरवणुकीमध्ये येऊन सांगितलं की शनी पटांगण येथे 2 इस्मांच्या वादातून एका इस्मानं दुसऱ्या इस्माच्या डोक्यात दगड टाकलेला आहे. तर जो जखमी इसम होता त्याला तात्काळ उपजिल्हा रुग्णालय येथे येवला येथे पाठवण्यात आलं. तिथे उपचार करून पुढील उपचारासाठी त्याला नाशिक सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवण्यात आलं. दरम्यानच्या काळात जखमी इसम कोण आहे त्याचं नाव निष्पन्न करणं हे आव्हान होतं. ते आम्ही रात्रीतून पहाटेपर्यंत त्याचं नाव निष्पन्न केलं. जो इसम उपचारादरम्यान नाशिक येथे मयत झाला. त्यानंतर पोलीस पथकानं इन्क्वेस्ट पंचनामा केला, PM करण्यात आलं. तेथील त्याचा जो भाऊ होता, भावाचा जबाब नोंद करून FIR दाखल करण्यात आली. आरोपीचं नाव निष्पन्न झालं होतं रात्रीतून. मग ते इस्माला ताब्यात घेण्यात आलं आणि चौकशी करून त्याचा गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्याने त्यास अटक करण्यात आली. तर जो इसम आहे आरोपी त्याचं नाव गौरव राजू घुसर, वय 29 वर्ष, राहणार सुंदरनगर येवला. यास आम्ही ह्या गुन्ह्यामध्ये अटक केलेला आहे. त्याच्यावर पूर्वी एक चोरीचा गुन्हा या पोलीस स्टेशन येथे नोंद आहे. तर आज न्यायालयात त्याला घेऊन गेलो होतो. तर न्यायालयाने त्याला 20 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे. पुढील तपास मी करत किती तासात आरोपीला आपण अटक केली एकंदरीत? आरोपी आम्ही 24 तासामध्ये आरोपीला अटक केलेली आहे. ओके.